तुमचे जर यूट्यूब चॅनल असेल आणि तुम्हाला 365 दिवसांमध्ये किती व्ह्यूज झालेले आहेत आणि किती तास झालेले आहेत हे जर पाहायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही माहिती आपण आपल्या मोबाईलवरच पाहणार आहे। मोबाईलवर गुगल क्रोमवर क्लिक करा। त्यानंतर हा पेज ओपन होईल गुगलचे। वरच्या बाजूस उजव्या बाजूला 9 डॉट्स आहेत, त्या डॉट्सवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं चॅनल्स दिसतात, त्यातले यूट्यूब याच्यावर थोडंसं प्रेस करा। मग एक डायलॉग बॉक्स ओपन होतं आहे, त्याच्यामध्ये वरून चौथा बघा प्रिव्ह्यू पेज आहे, त्याच्यावर क्लिक करा। केल्यानंतर पुन्हा ही विंडो ओपन होती आहे। विंडो ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला बघा जो आपल्या चॅनलचा आयकॉन असतो तो उजव्या बाजूला येतो। माझा एल आहे, त्या एलवर मी क्लिक करते आहे, तुम्ही तसंच क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा एक विंडो ओपन होती आहे, तिथं बघा वरून चौथा क्रिएटर स्टुडिओ आहे, त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर पुन्हा जी विंडो ओपन होती आहे ती स्टुडिओची ओपन होती आहे। थोडंसं आपण डाव्या बाजूला बघा, डाव्या बाजूची बाजू मी थोडीशी झूम करून घेते आहे। केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं एल आहे डाव्या बाजूला, त्याच्याबरोबर चौथा पॉईंट बघा 1 2 3 4 ॲनालिटिकल्सचा दिसतो आहे, त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर चॅनल ॲनालिटिक्स हे पेज ओपन होतं। हे पेज ओपन झाल्यानंतर तुमच्या इथं दिसते 18,657 व्ह्यूज 28 दिवसामध्ये झालेले आहेत बघा। 28 दिवसांमध्ये 18,657 व्ह्यूज दिलेत आणि तास किती झाले 43.7 एवढे तास झालेले आहेत। तर आपल्याला बघायचं आहे 365 दिवसाचं, म्हणून आपण काय करायचं थोडंसं उजव्या बाजूला घ्यायचं पेज। उजव्या बाजूला घेतल्यानंतर थोडंसं झूम करते आहे मी। इथं बघा तुम्हाला उजव्या कोपऱ्यात दिसेल लास्ट 28 डेज, त्याच्या शेजारी ॲरो आहे, त्या ॲरोवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे दिसत आहेत बघा 7 डेज 28 डेज 90, तसं 365 डेज, या 365 डेजवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर पुन्हा डाव्या साईडला घ्या हे पेज। डाव्या साईडला पेज घेतल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल लास्ट 365 डेजमध्ये 3,43,427 एवढे व्ह्यूज झालेले आहेत आणि तास झालेले आहेत 648 तास झालेले आहेत। तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा 365 दिवसामध्ये चॅनलला किती व्ह्यूज झालेले आहेत आणि किती तास झालेले आहेत हे पाहू शकता। धन्यवाद।